मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आज आपण पाहणार आहोत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स काय आहे की या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्समध्ये काही लॉज दिलेले आहेत आपल्याला आणि या लॉचे जे प्रूफ आहे ते आता आपण पाहणार आहोत आणि या लॉचा यूज करून पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. हा शेवटचा पॉईंट या लॉजिक चॅप्टरमधला. च्या आधी जेवढे काही आपण पाहिलेलं आहे ते सर्व रूल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. खूप सिंपल चॅप्टर आहे आणि यामधले 2 टॉपिक जे आहेत ते सिलेबसमधून काढून टाकलेले आहेत. त्यापैकी एक होतं प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी, जे ड्वेल ऑफ द स्टेटमेंट, एका स्टेटमेंट दिलेलं असेल आणि त्या स्टेटमेंटचा ड्वेल कसा लिहायचं ते. आणि दुसरं होतं अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. इलेक्ट्रिकचे जे सर्किट्स असतात त्या सर्किटमध्ये या लॉजिकचं काय ॲप्लिकेशन्स आहे ते दिलं होतं. चला आज आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स पाहणार आहोत आणि या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्समध्ये जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत, जे लॉज दिलेले आहेत त्या लॉजचे प्रूफ आपण पाहणार आहोत. नंबर 1 पहिला जो लॉ आहे त्याचं नाव आहे आयडेम्पोटेंट लॉ. काय असतो हा आयडेम्पोटेंट लॉ? नंबर 1 आयडेम्पोटेंट लॉ. आता आयडेम्पोटेंट लॉ काय सांगतो आहे की एक स्टेटमेंट पी चं कंजंक्शन पुन्हा त्याच स्टेटमेंटसोबत असेल, म्हणजे सेम स्टेटमेंटचं कंजंक्शन सेम स्टेटमेंटसोबत त्याच स्टेटमेंटसोबत जर असेल पी कंजंक्शन पी, तर हे लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी एवढंच राहते. आणि दुसरं की स्टेटमेंट पीचं डिस्जंक्शन जर त्याच स्टेटमेंटसोबत असेल, पी डिस्जंक्शन पी, त्याला तुम्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी असं लिहू शकता. हा जो लॉ आहे याला म्हणतात आयडेम्पोटेंट लॉ. पी कंजंक्शन पी लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी, पी डिस्जंक्शन पी लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. याचा प्रूफ आपण ट्रूथ टेबल काढून पाहू शकतो. आता यामध्ये ना एकच स्टेटमेंट आहे, त्यामुळे हे आहे पी आणि पी एक स्टेटमेंट असल्यामुळे या पीच्या आपण फक्त 2 व्हॅल्यूज घेणार आहोत, टी एफ. पुन्हा दुसरा पी तर टी एफ, पी पी दोन्ही सेम आहेत. पुढे मी पी कंजंक्शन पी जर काढलं तर काय होणार आहे, कंजंक्शन करताना मल्टिप्लिकेशन करायची. 1 × 1 1 तर ट्रूथ व्हॅल्यू टी, 0 × 0 0 तर ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता पहा पी कंजंक्शन पी हा एक कॉलम आणि पीचा कॉलम दोन्ही सेम आहेत, आयडेंटिकल आहेत, दोन्ही सेम आहेत. त्या ट्रूथ टेबलवरून तुम्ही असं लिहू शकता पी कंजंक्शन पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. याला जर आपण नंबरिंग केलं 1 2 3 तर कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 हे दोन्ही स्टेटमेंट्स लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. तर तुम्ही पी कंजंक्शन पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी एवढं लिहू शकता. याच्यासमोर आणखी 4 नंबरचा कॉलम मी घेतला, पी डिस्जंक्शन पी. आता पी आणि पीमध्ये डिस्जंक्शन तर जॉईंट केलेले नळ, दोन्ही नळ सुरू आहेत, पाणी येणार, ट्रूथ व्हॅल्यू टी. दोन्ही नळ बंद आहेत, पाणी येणार नाही, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे एफ. तर आता हा कॉलम नंबर 4 आणि हा कॉलम नंबर 1 किंवा 2 तुम्ही ऑब्झर्व करा. याला तुम्ही पी डिस्जंक्शन पीला लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी असं लिहू शकता. हा जो रूल मी सांगितलेला आहे त्याचं नाव आहे आयडेम्पोटेंट लॉ. कोणता लॉ आहे? आयडेम्पोटेंट लॉ. हे सर्व लॉज आपण पाहणार आहोत आणि हे माहिती असल्याशिवाय पुढचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करता येणार नाही. म्हणून आज एवढे या व्हिडिओमध्ये सर्व लॉज राहतील. हे लॉज तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. हे जर तुम्ही लर्न केले, समजून घेतले तरच पुढचा क्वेश्चन जो आहे तो समजणार. आणि तो पहिल्याच वेळेस तुम्ही सॉल्व करणार त्यावेळेस समजेलच असं नाही, त्याचीसुद्धा प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे लॉज मी सांगतो आहे ते व्यवस्थित समजून घ्या. त्यांचे प्रूफ आपण पाहणार आहोत. ते लॉज कसे आले ते ट्रूथ टेबलचा यूज करून आपण पाहणार आहोत. हा होता आयडेम्पोटेंट लॉ. पुन्हा एकदा लक्ष द्या, पी कंजंक्शन पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी अँड पी डिस्जंक्शन पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. दोन्हीही सेम आहेत, फक्त कंजंक्शन आणि डिस्जंक्शन आहे. याच्यानंतर दुसरा जो लॉ आहे तो आपण पाहणार आहोत, कम्युटेटिव्ह लॉ.
आता सेकंड नंबरचा जो लॉ आहे तो आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो आहे की पी कंजंक्शन क्यू आहे याला तुम्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू कंजंक्शन पी असं लिहू शकता. पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू कंजंक्शन पी आणि पी डिसजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू डिसजंक्शन पी याला तुम्ही असं लिहू शकता. P conjunction Q is logically equivalent to Q conjunction P and P disjunction Q is logically equivalent to Q disjunction P. हे सुद्धा आपण ट्रूथ टेबलचा यूज करून प्रूव्ह करू शकतो. आता ट्रूथ टेबल काढताना यामध्ये दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत, P आहे Q आहे. त्यांच्या व्हॅल्यूज घेताना आपल्याला 4 व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. Pच्या व्हॅल्यू TT FF, Qच्या व्हॅल्यूज येणार आहे TF TF. आणि आता P कंजंक्शन क्यू, आता P कंजंक्शन क्यू जर काढलं तर काय होतं, दोघांमध्ये कंजंक्शन आहे टी टी तर टी, टी एफ एफ टी एफ 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 एफ. आता क्यू कंजंक्शन पी जर काढलं तरीसुद्धा तेच येणार आहे टी 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 एफ टी एफ टी एफ एफ आणि एफ एफ एफ. आता हा कॉलम आणि हा कॉलम एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. पी कंजंक्शन क्यूमध्ये आलेल्या एंट्रीज आणि क्यू कंजंक्शन पीमध्ये आलेल्या एंट्रीज दोन्ही सेम आहेत. हे दोन्हीच्या दोन्हीही कॉलम आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. म्हणून याला तुम्ही पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू कंजंक्शन पी असं लिहू शकता. आणि सिमिलरली पुढच्या कॉलममध्ये जर तुम्ही पी डिसजंक्शन क्यू काढलं आणि क्यू डिसजंक्शन पी काढलं तर यांच्यासुद्धा एंट्रीज सेम येणार आहेत. डिसजंक्शन आहे तर टी टी दोनपैकी एक नट दोन्ही नट सुरू आहेत. ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी टी एफ, इथे येणार टी एफ टी येणार टी एफ एफ एफ. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये क्यू डिसजंक्शन पी तर यांच्यामध्ये इथे येणार आहे टी 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 अँड एफ. आता हा कॉलम आणि हा कॉलम दोन्ही कॉलम व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे दोन्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत म्हणून हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू कंजंक्शन पी, पी डिसजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू डिसजंक्शन पी. हा होता सेकंड नंबरचा कम्युटेटिव्ह लॉ. आता प्रत्येक वेळेसच आपण ट्रूथ टेबल काढून पाहणार नाही, ते लॉजिकली इक्विव्हॅलंट टू आहेतच. थर्ड नंबरचा जो लॉ आहे तो येतो आहे असोसिएटिव्ह लॉ नंबर 3. असोसिएटिव्ह लॉ काय सांगितलं या लॉमध्ये, या लॉमध्ये सांगितलेलं आहे की पी कंजंक्शन आणि ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन आर असं जर असेल याला लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. बघा पी बाहेर आहेत, ब्रॅकेटमध्ये क्यू आणि आर आहेत, सर्वांमध्ये कंजंक्शन आहे, त्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. तर हा ब्रॅकेट तुम्ही पी आणि क्यूला घेऊ शकता आणि कंजंक्शन आर असं लिहू शकता, किंवा हे ब्रॅकेट काढून याला तुम्ही पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर असं लिहू शकता. हा जो लॉ आहे या लॉला म्हटलं जातं असोसिएटिव्ह लॉ फॉर कंजंक्शन. सेम लॉ डिसजंक्शनसाठी आहे. पी डिसजंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू डिसजंक्शन आर is logically equivalent to P disjunction Q disjunction R is logically equivalent to P disjunction Q disjunction R. जसं नंबर जे असतात ना 3 प्लस ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 6 किंवा 5 असं जर असेल त्याला तुम्ही 3 प्लस 2 प्लस 5 किंवा याला तुम्ही 3 प्लस 2 प्लस 5 असं लिहू शकता, आन्सर सेम येतो. तशाच प्रकारे हा असोसिएटिव्ह लॉ आहे. ट्रूथ टेबल काढून तुम्ही याचे प्रूफ जे आहेत ते लिहू शकता. हा झाला नंबर 3. नंबर 4 डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतोय, त्यासाठी काय असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, त्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. सपोज 3 आहेत आणि ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय आहेत. तर हा 3 आपण या ब्रॅकेटमध्ये एक्स आणि वायला डिस्ट्रीब्यूट करतोय. 3 आणि ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आतमध्ये काय आहे ॲडिशन आहे. त्याला लिहिताना आपण असे लिहितो 3 इंटू एक्स प्लस 3 इंटू वाय. हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जशी आपण ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करतो आहे ना, ब्रॅकेटच्या बाहेर एखादा नंबर असते त्या नंबरने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, तो 3 या दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करतो आहे. 3 इंटू एक्स प्लस 3 इंटू वाय. तर सेम तशाच प्रकारचा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, फक्त मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनच्या जागेवर कंजंक्शन आणि डिसजंक्शन येतात. लक्षात द्या, पी कंजंक्शन
आणि ब्रॅकेटमध्ये क्यू डिस्जंक्शन आर असं आहे. तर हा जो बाहेरचा पी आहे ना, हा या ब्रॅकेटमध्ये क्यू आणि आरला डिस्ट्रीब्यूट करता येतो. लक्षात द्या, असोसिएटिव्हमध्ये हा आणि हा यांच्यामध्ये फरक आहे. इथे पी कंजंक्शन, इथे सुद्धा पी कंजंक्शन आहे, पण ब्रॅकेटकडे लक्षात द्या, इथे क्यू कंजंक्शन आर होतं, इथे क्यू डिस्जंक्शन आर आहे. तर हा पी या ब्रॅकेटमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला तर सुरुवातीला काय येणार, पी कंजंक्शन क्यू. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहू आपण पी कंजंक्शन क्यू आणि मग येणार डिस्जंक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शन आर, पी कंजंक्शन आर. सेम आता जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं सेम त्यासारखंच इथे आहे. फरक फक्त एवढाच आहे की कंजंक्शनच्या जागेवर इथे मल्टिप्लिकेशन होते, ॲडिशनच्या जागेवर इथे डिस्जंक्शन होते, एक्स आणि वायच्या जागेवर क्यू आर आहे आणि 3च्या जागेवर पी आहे. सेम असाच डिस्जंक्शनसाठी आपण असं लिहिणार आहोत, पी कंजंक्शनच्या जागेवर डिस्जंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन आर. त्याला कसं डिस्ट्रीब्यूट करणार, तर पी डिस्जंक्शन क्यू पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी डिस्जंक्शन क्यू आणि मग येणार कंजंक्शन पुन्हा येतील पी डिस्जंक्शन आर. ट्रूथ टेबल जो आहे ना, ट्रूथ टेबल काढून तुम्ही हे लॉजिकली इक्विवॅलंट आहेत हे प्रूव्ह करू शकता. 4 रूल्स झालेले आहेत, आयडेम्पोटेंट, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता नंबर 5 आपण पाहणार आहोत. डिमॉर्गन्स लॉ ऑलरेडी आपला यापूर्वी झालेला आहे. डिमॉर्गन्स लॉ काय सांगतो, डिमॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विवॅलंट टू, कुणाच्या बरोबर राहत आहे ते निगेशन ऑफ पी कंजंक्शनचं होणार डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू आणि दुसरा आहे निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विवॅलंट टू निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हा डिमॉर्गन्स लॉ आपण आधी पाहिला. याला असे म्हटलं होतं निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिस्जंक्शन, त्यावेळेस आपण यांचे प्रूफ पाहिलेले आहेत. हा झाला आहे डिमॉर्गन्स लॉ. आता आपण पाहणार आहोत नंबर 6. नंबर 6 आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ काय असतो, पी कंजंक्शन जर टी सोबत घेतलं आपण, पी कंजंक्शन टी सोबत जर घेतलं असेल तर लक्षात द्या, पी कंजंक्शन टीची जी व्हॅल्यू आहे ती नेहमी लॉजिकली इक्विवॅलंट टू पी राहणार आहे. लॉजिकली इक्विवॅलंट टू पी, कारण याचं जे आन्सर भेटणार आहे ना ते पीवर डिपेंड राहणार आहे. याचं एक्झाम्पल बघा, हे आहेत पी कंजंक्शन टी. आता जर मी पीची व्हॅल्यू टी घेतली तर टी कंजंक्शन टी, तर मला याचा आन्सर काय भेटणार टी. आणि जर मी या पीची व्हॅल्यू पी कंजंक्शन टीची व्हॅल्यू जर मी एफ घेतली तर एफ कंजंक्शन टी इज एफ. म्हणजे जेव्हा मी पीची व्हॅल्यू टी घेतली तेव्हा आन्सर टी भेटलं, जेव्हा पीची व्हॅल्यू एफ घेतली तेव्हा आन्सर एफ भेटलेला आहे. म्हणजे जे काही आन्सर तुम्हाला इथे मिळतात हे टोटली कशावर डिपेंड आहे, पीवर. म्हणून पी कंजंक्शन टी इज लॉजिकली इक्विवॅलंट टू पी असं तुम्ही लिहू शकता. आणि पी कंजंक्शन एफ इज लॉजिकली इक्विवॅलंट टू एफ. आता याचा आन्सर तर ऑलवेज एफ राहणार आहे. पी कंजंक्शन एफ, पीची जी व्हॅल्यू आहे ती जी काही तुम्ही घ्याल तरी आन्सरमध्ये काही फरक पडणार नाही आहे. सपोज मी पीची व्हॅल्यू टी घेतली आणि टी कंजंक्शन एफ लिहिलं तर याचा आन्सर काय आलं एफ. आणि जर मी पीची व्हॅल्यू एफ घेतली आणि एफ कंजंक्शन एफ जर लिहिलं तर याचा आन्सर एफ. म्हणजे आन्सर मला दोन्ही वेळेस काय भेटलेला आहे एफ. तर पी कंजंक्शन एफ इज लॉजिकली इक्विवॅलंट टू एफ. अशाच प्रकारे पी डिस्जंक्शन टी. आता डिस्जंक्शन केल्या वेळेस जॉईंट केलेलं नळ सांगितलं होतं. आता पीची व्हॅल्यू कोणती घ्या तुम्ही, पीची व्हॅल्यू टी घ्या एफ घ्या, एक नळ हा नेहमी सुरू राहणार आहे. आता एक नळ नेहमी सुरू राहणार आहे म्हणून याचं जे आन्सर आहे ते टी राहणार आहे. आणि पी डिस्जंक्शन एफ जेव्हा तुम्ही घ्याल तर याचं जे काही आन्सर राहणार आहे ते टोटली कशावर डिपेंड राहणार आहे, पीवर. जर पीची व्हॅल्यू टी घेतली तर नळ सुरू राहणार आहे जे पाणी येणार, आणि जर पीची व्हॅल्यू एफ घेतली तर पाणी येणार नाही. म्हणजे पीच्या व्हॅल्यूवर डिपेंड राहणार आहे म्हणून हे लॉजिकली इक्विवॅलंट टू काय राहणार आहे पी. त्या होता आयडेंटिटी लॉ. व्यवस्थित याचे ट्रूथ टेबल किंवा वेळेवरही तयार करता येतो तो, असं नाही विसरले तरी चालतं आहे. हा लॉ
वेळेवर सुद्धा तुम्हाला तो तयार करता येतो. आता जे टेक्निक सांगितलेलं आहे ना ते फक्त यामध्ये पीच्या व्हॅल्यू टी आणि एफ ठेवून पाहायच्या. आणि मग 7 नंबरचा रूल येतो आहे कॉम्प्लिमेंट लॉ. नंबर 7 कॉम्प्लिमेंट लॉ. आता हा कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे तर पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी. पीचं कंजंक्शन निगेशन ऑफ पी सोबत आहे तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू काय राहणार तर तुम्ही पीची व्हॅल्यू कोणती घेऊन बघा ना. पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी. सपोज मी पी इज इक्वल टू टी घेतले तर टी कंजंक्शन निगेशन ऑफ टी मग टी कंजंक्शन एफ. याचा आन्सर काय भेटला आहे एफ. जर मी याची व्हॅल्यू एफ घेतली तरी मला आन्सर काय भेटेल बा एफ कंजंक्शन निगेशन ऑफ एफ. एफ कंजंक्शन टी इज एफ. म्हणजे याचा आन्सर ऑलवेज काय राहणार आहे एफ. तर पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी याचा आन्सर ऑलवेज एफ. अँड पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी इज ऑलवेज टी. हा होता कॉम्प्लिमेंट लॉ. पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू टी. नंबर 7. त्याच्यानंतर 8 नंबरचा जो रूल आहे ना तो आधीच आपण पाहिलेला आहे. त्याला म्हणतात कंडिशनल लॉ. कंडिशनल कंडिशनल लॉ. तर काय सांगतो हा कंडिशनल लॉ आपण पाहिलं होतं इफ पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू. याचा ट्रूथ टेबल आपण काढला होता. आणि हा लॉ केव्हा यूज केला होता माहिती आहे का त्यावेळेस आपण तो क्वेश्चन पाहिला होता रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन. जे आपण त्या स्टेटमेंटमधलं इफ देन हे जे आहे ना ते रिमूव्ह केलं होतं. इफ देन जेव्हा रिमूव्ह केलं होतं त्यावेळेस आपण हा लॉ पाहिलेला आहे. याचं नाव आहे कंडिशनल लॉ. याच्यानंतर आपण पाहणार आहोत बाय कंडिशनल लॉ. नंबर 9 बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल म्हणजे पी आणि क्यू यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन्स. तर हा बाय कंडिशनल लॉ काय असतो त्याला लिहिताना सुरुवातीला पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं पी इम्प्लिकेशन क्यू अँड कंजंक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं क्यू इम्प्लिकेशन पी. याचा ट्रूथ टेबल तुम्ही काढून पाहू शकता. पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन्स पी. आणि मग याला पुढे आणखी तुम्ही असं लिहू शकता हे पी इम्प्लिकेशन क्यू आहे त्याला जर हा कंडिशनल लॉवरचा यूज केला त्या पहिल्या ब्रॅकेटला लिहिता येतं निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन याला लिहिता येतं निगेशन ऑफ क्यू डिस्जंक्शन पी. हा होता नंबर 9चा रूल ज्याचं नाव होतं बाय कंडिशनल लॉ. आणि शेवटचं एक आहे ज्याचं नाव आहे ॲब्सॉर्प्शन लॉ. तो आता आपण पाहणार आहोत. आणि नंबर 10चा जो रूल आहे जो लॉ आहे तो आहे ॲब्सॉर्प्शन लॉ. पी डिस्जंक्शन पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी आणि पी कंजंक्शन पी डिस्जंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. अलग लक्षात हा जो रूल आहे ॲब्सॉर्प्शन लॉ आहे आणि हा जवळपास नाहीच्या बरोबरीत यूज होतो आहे. याची काही गरज पडणार नाही आपल्याला. हा जो शेवटचा रूल सांगितला ॲब्सॉर्प्शन लॉ पण यापूर्वी जेवढे रूल्स मी सांगितलेले आहेत हे व्यवस्थित लर्न करा आणि ट्रूथ टेबल काढून हे प्रूव्ह करा. मी पहिले 2-3 रूल्स जे आहेत ते तुम्हाला प्रूव्ह करून दिलेले आहेत. हे 2-3 रूल्स जे आहेत त्यांचा ट्रूथ टेबल मी काढून दिलेला आहे. याचा ट्रूथ टेबल हे यापूर्वी काढून दिलेला आहे. कंडिशनल लॉज आहे हे सुद्धा प्रूव्ह करून दिलेलं आहे. तुम्ही ट्रूथ टेबल काढून हे सर्वच्या सर्व लॉज आहेत ते लर्न करू शकता प्रूव्ह करू शकता. आणि हे जर पूर्ण माहिती असतील तरच तुम्ही पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करू शकता. आणि आता यावर डिपेंड असलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण घेणार आहोत. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे आपण 10 लॉज पाहिलेले आहेत आणि या 10 लॉजचा यूज करून आपल्याला पुढचे जे काही स्टेटमेंट्स आहेत जे लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत ते प्रूव्ह करायचे आहेत. ट्रूथ टेबलचा यूज करून यापूर्वी आपण हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे प्रूव्ह केलं आहे. पण इथे तुम्हाला विदाउट युझिंग ट्रूथ टेबल सांगितलेलं आहे. याचं एक एक्झाम्पल आपण घेतो आहे. काय सांगितलं आहे बघा
विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव दॅट पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. ट्रूथ टेबल काढायचा नाही. ट्रूथ टेबल काढून तर खूप सोपी आहे, पण आता जे 10 लॉज मी सांगितलेले आहेत ते व्यवस्थित पहिले लर्न करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, आणि लर्न करून समजून घेतल्यानंतरच तुम्ही हे सॉल्व करू शकता. त्याच्यामुळे एक एक्झाम्पल आता आहे, कसं आहे बघा. मी इथून सुरुवात करतो आहे. पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. आता कोणत्या स्टेपमध्ये मी कोणता लॉ यूज केला त्याचं रिझन पुढे लिहितो, आणि तुम्हालाही ते लिहावंच लागतं एक्झाममध्ये की कोणता लॉ तुम्ही अप्लाय केलेला आहे. या दोन्ही ब्रॅकेटला व्यवस्थित ऑब्झर्व करा. या दोन्ही ब्रॅकेटमध्ये पी डिसजंक्शन आलेलं आहे. आपण या दोघांमधून काय करायचं, पी डिसजंक्शन कॉमन काढायचं. मग पी डिसजंक्शन कॉमन जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, तर हे क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. दोघांमधून कॉमन काय निघालं बघ, पी डिसजंक्शन कॉमन निघाले, ते कॉमन काढले, आणि मग राहिलेल्या ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू राहिलेला आहे. इथे जो लॉ आपण यूज केला आहे ना, या लॉला म्हटलं जातं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता तसं तुम्ही ते कॉमनही काढू शकता. त्या दोघांमधून आपण पी डिसजंक्शन जे आहे ते कॉमन निघतो, कॉमन काढून घेतलं. ब्रॅकेटमध्ये राहिलं क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. जो लॉ यूज केला आहे त्या लॉचं नाव आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर पुढल्या स्टेपमध्ये हे पी डिसजंक्शन आहेतच. ज्या ब्रॅकेटला मी अंडरलाईन केली त्याला परत एकदा एक लॉ आपण अप्लाय करू शकतो, आणि तो लॉ आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ आहे, कॉम्प्लिमेंट. आठवा काय होता, कॉम्प्लिमेंट लॉ सांगितला होता मी की पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी असं जर असेल त्याचा आन्सर ऑलवेज एफ राहणार आहे. पीची व्हॅल्यू तुम्ही कोणती घ्या, टी घ्या किंवा एफ घ्या, तुम्हाला याचा आन्सर नेहमी एफ भेटणार आहे. तोच रूल जर इथे अप्लाय केला की क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, त्याचा आन्सर आपल्याला इथे भेटणार आहे एफ. क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू एफ, आणि जो रूल यूज केला आहे त्याचं नाव आहे कॉम्प्लिमेंट लॉ. हा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आणि आता कॉम्प्लिमेंट लॉ यूज केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये इथे आलेले आहेत पी डिसजंक्शन एफ, त्याला यूज करा आयडेंटिटी लॉ. पी डिसजंक्शन एफ आयडेंटिटी लॉ. पीची व्हॅल्यू जर तुम्ही टी घेतली तर टी डिसजंक्शन एफ याचा आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे, टी. आणि पीची व्हॅल्यू जर एफ घेतली तर तुम्हाला याचा आन्सर एफ भेटणार आहे. म्हणजे जे काही आन्सर तुम्हाला भेटून राहिले हे कुणाच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे, टीच्या व्हॅल्यूवर पीच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. पीची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही टी घेतली तर आन्सर टी भेटलं. पीची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही एफ घेतली त्यावेळेस आन्सर एफ भेटलेलं आहे. म्हणजे जे आन्सर तुम्हाला भेटले हे कुणावर डिपेंड आहे, पीवर डिपेंड आहे. म्हणून पी डिसजंक्शन एफ याला तुम्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी लिहू शकता, आणि याचं रिझन राहणार आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ समजलं नसेल तर हे जे प्रॉब्लेम आहे हे पुन्हा रिपीट करून पाहू शकता तुम्ही. यामध्ये 3 रूल्स आपण यूज केलेले आहेत. पहिला जो यूज केला आहे तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह, दुसरा जो यूज केला आहे तो कॉम्प्लिमेंट, आणि तिसरा जो रूल यूज केलेला आहे तो आहे आयडेंटिटी लॉ. आपण कन्सिडर काय केलं होतं, लेफ्ट हँड साईडचं स्टेटमेंट आपल्याला भेटलं आहे, राईट हँड साईडचं स्टेटमेंट पॅटर्न, आणि हे जे काही प्रूव्ह केलं आहे आपण हे विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल आहे. ट्रूथ टेबलचा यूज न करता आपण हे सर्व प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर घेऊ नेक्स्ट. हां, पुढलं एक स्टेटमेंट पुन्हा लिहिलं आहे मी, विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे पहिल्या, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. व्यवस्थित लक्ष द्या. सर्व रूल्स माहिती पुन्हा सांगतो आहे मी, सर्व रूल्स माहिती असल्याशिवाय, सर्व रूल्स लर्न असल्याशिवाय हे प्रॉब्लेम जे आहेत ते समजणार नाहीत तुम्हाला. म्हणून आधी जे रूल्स मी लिहून दिलेले आहेत ते व्यवस्थित लर्न करा. प्रत्येक वेळेस मी तेच सांगतो तुम्हाला की ते 10 रूल्स जर तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही हे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकता. लक्ष द्या. आता आपण सुरुवात करणार आहोत पी
डबल इम्प्लिकेशन क्यू. त्याला पाहिल्याबरोबर लक्षात येतं की जेवढे 10 रूल्स मी तुम्हाला लिहून दिले होते ते जे 10 रूल्स आहेत ना, त्या 10 रूल्समध्ये एक लॉ होता ज्याचं नाव होतं बाय कंडिशनल लॉ. तो आपण बाय कंडिशनल लॉ जर इथे यूज केला तर काय येणार, पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, पहिल्या ब्रॅकेटमध्ये येतील पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतील क्यू इम्प्लिकेशन पी. हा झाला बाय कंडिशनल लॉ. याचं रिझन आपण लिहिणार आहोत बाय युझिंग बाय कंडिशनल लॉ. आता बाय कंडिशनल लॉ यूज केल्यानंतर पुढल्या स्टेपमध्ये लक्ष द्या, पी इम्प्लिकेशन क्यू आहे त्याला आपण यूज करणार आहोत कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल पीचं निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू आणि कंजंक्शन, यालाही तोच रूल यूज करा, निगेशन ऑफ क्यू डिस्जंक्शन पी. दोन्हीही ब्रॅकेटला जो लॉ यूज केलेला आहे तो आहे कंडिशनल लॉ. आता हा कंडिशनल लॉ यूज केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये यांना आता पुढे काय करायचं, त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचं. काय सांगतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, पहा पी कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू डिस्जंक्शन आर जर असेल त्याला तुम्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट टू काय लिहू शकता, पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन पी कंजंक्शन आर. आता यामध्ये हे पी म्हणजे हा ब्रॅकेट कन्सिडर करा, पी म्हणजे हा ब्रॅकेट, हे कंजंक्शन आहे, हा क्यू म्हणजे निगेशन ऑफ क्यू आणि आर म्हणजे पी. हे बघा, याला क्यू हे आर आणि याला पी जर कन्सिडर केलं आपण, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिलं आहे. आणि याला जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर काय होणार, लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, पहिले आपल्याला लिहावं लागेल पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, त्याला असं लिहू आपण निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा झाला पहिला ब्रॅकेट, पी निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. नंतर येणार डिस्जंक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा पी कंजंक्शन आर, तर पीच्या जागेवर येतील निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन पी. आणि जो रूल यूज केला आहे त्या रूलचं नाव आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे हा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला आहे. हे पी होत आहे, हे क्यू होत आहे, पहिला पी कंजंक्शन क्यू, दुसरा पी कंजंक्शन आर, म्हणजे हे असं झालं आहे, हे पी कंजंक्शन क्यू आणि हे झाले पी कंजंक्शन आर आणि हे डिस्जंक्शन, म्हणजे पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन पी कंजंक्शन आर, अशा टाईपमध्ये सध्या हे आलेलं आहे. पुढची स्टेप, आता परत पुन्हा एकदा याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करा. या ब्रॅकेटच्या बाहेर हे जे निगेशन ऑफ क्यू आहेत ना, याला डिस्ट्रीब्यूट करा, तर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येतील बा, निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी, तर निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, हा झाला पहिला ब्रॅकेट. मग डिस्जंक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. डिस्ट्रीब्युटिव्हला दोन्हीकडून अप्लाय करता येतो, लेफ्टकडूनही अप्लाय करता येतो, राईटकडूनही अप्लाय करता येतो. इथे आपण तो राईटकडून अप्लाय केलेला आहे. नंतर आहे डिस्जंक्शन, पुन्हा यांनासुद्धा तो रूल यूज करा, कंजंक्शन पी जर याला अप्लाय केले तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये येतं निगेशन ऑफ पी कंजंक्शन पी आणि मग डिस्जंक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतं क्यू कंजंक्शन पी. जो रूल यूज केला आहे तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, या पहिल्या ब्रॅकेटला ॲज इट इज निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिस्जंक्शन, याला तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ यूज करा, क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, याच्या जागेवर तुम्ही एफ लिहू शकता. डिस्जंक्शन इथे निगेशन ऑफ पी कंजंक्शन पी, यालाही कॉम्प्लिमेंट लॉ यूज करा, याला एफ लिहिता येतं. डिस्जंक्शन येणार क्यू कंजंक्शन पी. जो रूल यूज केला आहे तो आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आणि आता या ब्रॅकेटला जे स्क्वेअर ब्रॅकेट दिसत आहेत ना, यांना आयडेंटिटी लॉ यूज करा. हा पी डिस्जंक्शन एफ, तर पी डिस्जंक्शन एफ इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी असं राहतं. तो रूल जर इथे यूज केला तर मग याचा आन्सर, एवढ्या ब्रॅकेटचं जे आन्सर आहे
ते काय राहणार आहे, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. पुढे डिस्जंक्शन, यालाही तो रूल यूज करा आयडेंटिटी लॉ. त्याचा आन्सर येतं क्यू कंजंक्शन पी. जो रूल यूज केला आहे त्याचं नाव आहे आयडेंटिटी लॉ. आता याला कम्युटेटिव्ह लॉ यूज करा. क्यू कंजंक्शन पी, तुम्हाला जी राईट हँड साईड पाहिजे होती त्याच्यामध्ये पी कंजंक्शन क्यू आहेत, ते पी आधी घ्या क्यू नंतर घ्या. निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. डिस्जंक्शन पी कंजंक्शन क्यू. जो रूल यूज केला आहे तो आहे कम्युटेटिव्ह लॉ. आणि परत एकदा याला कम्युटेटिव्ह लॉ यूज करा. हा ब्रॅकेट आधी लिहा आणि या ब्रॅकेटला नंतर लिहा. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. आणि जो रूल यूज केला आहे तो कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ इथे 2 वेळेस यूज केला आहे. आणि ही कोणती साईड भेटली आपल्याला, RHS. जी लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली होती पी डबल इम्प्लिकेशन क्यू, त्याला आपण सॉल्व केलं आणि या RHSपर्यंत आलो. आता हे प्रॉब्लेम जर रेग्युलर क्लासमध्ये शिकवलं असतं तर हे प्रॉब्लेम मी पुन्हा रिपीट केलं असतं, 2 वेळा किंवा 3 वेळा रिपीट करून हे सांगितलं असतं की कोणकोणते लॉज कसे यूज केलेले आहेत. आता इथे तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिपीट करून पाहावं लागेल. 2 वेळा 3 वेळा 4 वेळा रिपीट करून बघा कोणकोणत्या स्टेप्समध्ये कोणता लॉ यूज केला. आणि हे तेव्हाच समजू शकते, मी पुन्हा रिपीट करतो, हे तेव्हाच समजू शकतं जर आधी लिहून दिलेले 10 रूल्स जर तुम्हाला माहिती असतील तर. आलं का लक्षात? म्हणून समजण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा पुन्हा 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 रिपीट करून बघा, तेव्हाच तुम्हाला याचा प्रूफ जो आहे तो समजेल. याच्या नंतरचे जे सम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत.